माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरुनाथ आपल्या सहकाऱ्यांनी कामाची जबाबदारी नीट पार न पाडल्यानं संतापलेला असतो. तसंच त्याला वाटत असतं की जाणून बुजून सर्वजण काम करण्यासाठी टाळाटाळ करतायत. त्यावेळी तो सर्वांना सूचित करतो की सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी मी एक व्यक्ती लवकरच अपॉइंट करणार आहे, जेणेकरून ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवता येईल. राधिका नानाजींना सांगते की अथर्वचं इंग्लिश सुधारण्यासाठी प्रयत्न करणं खूपच गरजेचं आहे. त्यावेळी तिला ते आश्वस्त करतात की त्याची शिकवणी यापुढे मी घेत जाईन. गुरुनाथला त्याच्या आईचा फोन येतो आणि राधिकाला होत असलेल्या त्रासाची ती कल्पना देते. मात्र गुरुनाथ स्पष्ट करतो की राधिका सोबत मला संसार करण्यात काहीच स्वारस्य नाहीये. तेव्हा त्याची आई रागाने सांगते की इथून पुढे मी तुला फोन करणार नाही किंवा तुझ्या घरी देखील येणार नाही. तिकडे शिरीष चिंतित असतो. याचं कारण म्हणजे तो ज्या ठिकाणी काम करत असतो ती कंपनीच काही दिवसांनी बंद पडणार असते. फायनान्स कंपनीचे मॅनेजर त्याला सांगतात की तुला जर घर वाचवायचं असेल तर 10 दिवसात 4 लाख रुपये भरावे लागतील, नाहीतर घरावर जप्ती आणण्यात येईल. त्यामुळे शिरीषची कोंडी होते. शिरीष आपलं घर वाचवण्यासाठी 10 दिवसात 4 लाख रुपये उभे करू शकेल का? गुरुनाथ आपल्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नक्की कोणाला अपॉइंट करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. त्यासाठी पाहत रहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठीवर.